We are studying about the direct evidences of evolution. In this, next point is the incompleteness of fossil records. म्हणजे फॉसिल रेकॉर्ड आपल्याला कंप्लीट रेकॉर्ड मिळत नाही आहे. सिन्स द फॉर्मेशन ऑफ लाईफ द अर्थ हॅज विटनेस्ड ग्रेट डायव्हर्सिटी अँड नंबर ऑफ प्रीहिस्टॉरिक ऑर्गॅनिझम्स. म्हणजे ज्या वेळेला अर्थ निर्माण झालं, तयार झालं, त्या वेळापासून इतकी जैवविविधता आहे. अँड दी नंबर एक्सिड्स, म्हणजे हे जैवविविधता जी आहे ही मिलियन्स किंवा बिलियन्समध्ये जाते. हाऊएव्हर सो फॉर ओनली अबाउट 91,000 फॉसिल स्पेसीज आर फाउंड ऑर रेकॉर्डेड. म्हणजे एवढी बिलियन्स स्पेशीज असूनसुद्धा आजपर्यंत फक्त 91,000 फॉसिल फिशीज रेकॉर्ड झालेलं आहे. मग बाकीची का झाली नाही आहे? त्यांना काय झालं? दॅट मीन्स देन दी क्वेश्चन इज व्हाय ऑल दी ऑर्गॅनिझम्स दॅट लिव्ड ऑन दी अर्थ डिड नॉट गेट कन्वर्ट इन टू फॉसिल्स. म्हणजे बाकीची रेकॉर्ड का सापडत नाही किंवा फॉसिल्स का नाही आहेत? दी मेन रिझन बिहाइंड दिस इज दॅट दी फॉसिलायझेशन रिक्वायर्स very specific conditions. There are number of biological and geological reasons because of which the process of fossilization has become very rare. कारण त्याला इतक्या कंडिशन्स आहेत, कारण सगळी फॉसिलमध्ये कन्वर्शन होत नाही आहे. का होत नाही? त्याला काही कंडिशन्स आहेत. नाऊ विल सी दी कंडिशन्स ऑफ फॉसिलायझेशन. आता ही फॉसिलायझेशन होण्यासाठी काय कंडिशन्स लागतात? फर्स्ट वन इज दी ऑर्गॅनिझम मस्ट हॅव सम हार्ड पार्ट्स, दॅट इज लाईक सेल, बोन, एटसेट्रा, विच विल withstand the decaying activity of microbes. If an organism has only soft parts, then the entire organism gets decomposed and nothing remains for getting fossilized. म्हणजे पहिली कंडिशन काय? त्या बॉडीमध्ये किंवा ऑर्गॅनिझममध्ये हार्ड पार्ट्स असायला पाहिजे, म्हणजे सेल, बोन्स अशी. आता ही हार्ड पार्ट असल्यानंतर काय होते? ज्या वेळेला ॲनिमलचं डेथ झाल्यानंतर डिकेईंग प्रोसेस होते, त्यावेळेला सॉफ्ट पार्ट्स जे आहेत ती सगळे डिकेईंग होऊन जाते, दॅट इज डिकम्पोज्ड बाय दी मायक्रो ऑर्गॅनिझम, आणि काहीच राहत नाही आहेत. आणि अशा वेळेला ही जी हार्ड पार्ट्स आहेत ती तशीच राहतात. नाऊ दी सेकंड वन इज व्हेन अ टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम विथ हार्ड पार्ट्स like bones dies, its dead body is exposed to the atmosphere. It then undergoes rapid oxidation. Its soft parts get decomposed. Scavengers also feed on the dead body, and the hard parts like bones get scattered here and there. In a matter of time, the bone also gets destroyed by the effect of atmosphere, microbial activity, etc. आता ही जी ॲनिमलचं डेथ झाल्यानंतर काय होते? जी सॉफ्ट पार्ट्स आहेत ती डिकेइंग होते, आणि हार्ड पार्ट्ससुद्धा त्यांची जी स्कॅव्हेंजर्स आहेत खाणारे ते इकडं तिकडं सगळे डिस्पर्स करून टाकतात. Hence, if a fossil is to be formed, such a dead body must get carried in a water body. जर त्याचं फॉसिल तयार व्हायचं असेल तर इकडं तिकडं पडून चालणार नाही. इट इज कॅरीड टू दी वॉटर बॉडी, म्हणजे ही वॉटर बॉडीमध्ये जायला पाहिजे.
हिअर इट मस्ट गेट कन्वर्टेड बाय सेडिमेंट. इथं सेडिमेंटमध्ये कन्वर्शन होते. इफ सच थिंग हॅपन्स दी स्कॅटरिंग ऑफ हार्ड पार्ट्स गेट प्रिव्हेंटेड. म्हणजे इकडं तिकडं पडून जाणार आहे ही काय होती, ही अवॉइड होते वॉटर बॉडीमध्ये गेल्यानंतर आणि त्याचं फॉसिलमध्ये कन्वर्शन होते. सच वॉटर बॉडी मस्ट हॅव मिनरल्स लाईक सिलिका, pyrites, etc. so that the process of petrification begins. आता तिसरं पॉईंट काय आहे, ही वॉटर बॉडीमध्ये जी डेड बॉडी पडते त्यामध्ये म्हणजे वॉटर बॉडीमध्ये काही मिनरल्स असणं गरजेचं आहे. आता कुठली मिनरल्स आहेत, सिलिका आणि पायराइट्स ही पेट्रिफिकेशनमध्ये मदत करते. देन फोर्थ वन, there should be more and more sedimentation during the passage of time so that a sedimentary rock is formed. Thus, under such exacting conditions, the organism may get converted into a fossil. म्हणजे ज्या वेळेला वॉटर बॉडीमध्ये ही डेड बॉडी जातात त्यावेळेला जास्तीत जास्त सेडिमेंटेशन होणं ही गरजेचं आहे. आणि सेडिमेंटेशन झाल्यानंतर तिथं सेडिमेंटरी रॉक तयार होणार आणि बाय दिस वे दी ऑर्गॅनिझम गेट कन्वर्टेड इन टू फॉसिल. अँड लास्ट कंडिशन, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज such a fossil must get an attention of a paleontologist. म्हणजे ही तिथं तयार झालं पण ती एक्सपोज व्हायला पाहिजे कोणाकडं, दॅट इज दी पॅलिओन्टॉलॉजिस्ट. फॉर दिस देर मस्ट बी सर्टन जिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज लाईक इरोजन ऑफ सेडिमेंटरी रॉक टू एक्सपोज फॉसिल और दी लिफ्टिंग अप ऑफ दी sedimentary rock to the surface or by formation of fallae, which will give an access to the lower strata of sedimentary rocks. म्हणजे ही जी वॉटर बॉडीमध्ये फॉसिल्स तयार झालेले आहे ते केव्हा समजणार आपल्याला, जे आपण काम करतोय म्हणजे कामाच्या वेळेला खोदकाम असेल काही काम असेल तर हे बाहेरच्या बॉडीला बाहेर एक्सपोज व्हायला पाहिजे कुणाकडं, पॅलिओन्टॉलॉजिस्टकडं, तरच आपल्याला तो रेकॉर्ड सापडणार आहे.